डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत भयानक पद्धतीने इराणला अर्वोच्च भाषेमध्ये शिवीगाळ करत धमकी दिली आहे की पुढील 48 तासात म्हणजे ते 48 तास आज संपणार होते. मात्र त्याला आणि एक दिवस मुदत त्यांनी वाढवून देत भारतीय प्रमाण वेळेनुसार आपण म्हणूया की बुधवारी पहाटेपर्यंत त्यांनी इराणला शरण येण्यासाठी धमकी दिली आहे. इकडे इराणने मात्र कुठल्याही पद्धतीने शरण न जाता आम्ही त्यागासाठी तयार आहोत अशीच भाषा त्यांनी सांगितलेली आहे. आखाती देशांमधील युद्धासंदर्भातला आमचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि ज्यावेळी तिसरा व्हिडिओ केला त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं होतं की हे युद्ध आहे, हे अर्ध युद्ध आहे, ते थांबलेलं आहे, स्वल्पविराम घेतलेला आहे. मात्र खरं तर आम्ही त्याचवेळी म्हटलं होतं की हे युद्ध आता खऱ्या अर्थानं सुरू होणार आणि तसंच आहे ते चित्र पाहायला मिळालं. आता नेमकं काय होणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. परशुराम आपल्यासोबत आहेत. परशुराम, ट्रम्प यांनी तर आता इतकी मोठी धमकी दिली आहे की एका रात्रीत इराण आहे ते पूर्ण बेचिराग करू. काय घडेल या एका रात्रीमध्ये? खरं बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा आपण कुठलाही अंदाज देऊ शकत नाही. अतिशय विक्षिप्त पद्धतीने त्यांची वक्तव्य आतापर्यंत समोर आलेली आहेत. नाही म्हटलं तरी गेल्या 37 दिवसांपासून त्यांनी जवळपास 39 ते 40 वेळा म्हटले की आम्ही युद्ध जिंकलेलं आहे. मात्र युद्ध जिंकलेलं नाही. 2 दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत भयानक पद्धतीने इराणला अर्वोच्च भाषेमध्ये शिवीगाळ करत धमकी दिली आहे की पुढील 48 तासात म्हणजे ते 48 तास आज संपणार होते. मात्र त्याला आणि एक दिवस मुदत त्यांनी वाढवून देत भारतीय प्रमाण वेळेनुसार आपण म्हणूया की बुधवारी पहाटेपर्यंत त्यांनी इराणला शरण येण्यासाठी धमकी दिली आहे. मात्र इराणनं शरण येणार नाही असे सातत्याने सांगितलेलं आहे आणि अजूनही त्या मुद्द्यांवरती ठाम आहे. मात्र या युद्धाला कलाटणी देणारे मागचे 3 दिवस ठरले, शुक्रवार, शनिवार, रविवार. यामध्ये अमेरिकेचे जे पायलट होता तो इराणमध्ये म्हणजे विमान कोसळलं गेल्यानंतर ते इराणकडून पाडण्यात आलं होतं आणि ते विमान पाडण्यात आल्यानंतर तिथं पायलट एक त्यांचा तिथं गायब झाला होता आणि त्याला शोधण्यासाठी जबरदस्त मोहीम अमेरिकेकडून हाती घेण्यात आली होती. ही मोहीम जशी दाखवली गेली तशी अजिबात नव्हती. कारण ज्या पद्धतीनं न्यूयॉर्क टाइम्समध्ये असेल, CNN मध्ये ज्या पद्धतीनं त्या मोहिमेचं वार्तांकन करण्यात आलं त्यामध्ये असं म्हटलं होतं की शेकडो कमांडर्स, त्याचबरोबर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स हे पायलटला वाचवण्यासाठी लावण्यात आलं होतं. तो पायलट म्हणजे का असा कोणी साधा सुद्धा पायलट नव्हता, तर तो पायलट होता, वेपन ऑफिसर होता आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये इराणच्या हाती लागू नये आणि इराणला त्यांचे दावे मजबूत करण्यासाठी कुठलीही संधी मिळू नये म्हणून अमेरिकेकडून सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लावण्यात आली होती. मात्र त्या रात्री प्रचंड घनघोर संघर्ष त्या पायलटला वाचवताना तिथं झालेला आहे आणि त्याच वेळी जवळपास 6 ते 7 विमानं त्यामध्ये पाडण्यात आलेली आहेत अमेरिकेची. मात्र त्यामध्ये आपल्या पायलटला वाचवण्यामध्ये अमेरिकेला यश आलं आणि त्यांनी ते पायलटला सेफली त्यांनी कुवेतमध्ये नेत त्याच्यावरती उपचार सुरू केले आहेत. ही पहिल्यांदा माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आणि जसं त्यांच्या हाती पायलट लागला त्यानंतर जो भाषा यांची बदललेली आहे डोनाल्ड ट्रम्प, ती जगाला मात्र अगदी म्हणजे युद्धाच्या खळीकडे नेणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्यांनी म्हटले की 48 तासात जर इराण शरण नाही आला तर आम्ही इराणला नरकात पाठवू, अश्मयुगात पाठवून देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज सकाळीच अशा घडामोडी आल्या की अण्वस्त्रवाहू विमानं इराणच्या दिशेने झेपावली आहेत. त्यामुळं आज रात्री काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे इराणने मात्र कुठल्याही पद्धतीने शरण न जाता आम्ही त्यागासाठी तयार आहोत अशीच भाषा त्यांनी सांगितलेली आहे. इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितले की माझ्यासह मी इराणच्या भूमीसाठी शहीद होण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आता आज रात्री काय होणार हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे इस्रायलने सुद्धा अशा पद्धतीने इशारा दिलाय की आज संध्याकाळी तुम्ही रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टँड वगैरे असतील या ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका, मेट्रो स्टेशन असतील त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका असं सुद्धा सांगितलेलं आहे. या स्थितीमध्ये आता ट्रम्प आज रात्री काही भूमिका बदलतील का, त्याच्यामध्ये काही बदल होईल का हे आपण निश्चित सांगू शकत नाही. मात्र अमेरिकेमधून सर्वात महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषेविरोधामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. कारण ईस्टर संडे दिवशी त्यांनी 56 ते 57 देशांचा जो धर्म आहे त्या धर्माची खिल्ली उडवत ज्या पद्धतीने इराणला जी धमकी दिली ती कुठेही भूषणावह नव्हती. अगदी जे डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत होते त्याच लोकांनी त्या भाषेची, त्या वक्तव्यांची त्यांनी भरपूर प्रमाणात टीका केली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे काही ऐकणाऱ्यांपैकी नाहीत, ते पक्के दलाल आहेत असं म्हटलं तर चालेल. त्यामुळे जितकं समोरच्या व्यक्तींवरती असेल किंवा देश असेल त्यांच्यावरती प्रेशर टाकून आपली ध्येय कधी साध्य करता येतील हे पाहतात. मात्र आजची रात्र ही सर्वात मोठी रात्र ही इराणसाठी आणि जगासाठी असणार आहे. खरं तर या सगळ्या दरम्यान इराणनं देखील काही अटी ठेवल्याचं आपल्याला समजतंय. साधारण एक 7-8 अटी आहेत जे
मुळे हे युद्ध थांबू शकते? काय अटी आहेत त्या? मुळात म्हणजे आपण तिसरा व्हिडिओ केलो त्यामध्येच आपण असं म्हटलं होतं की हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थ देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामध्ये पाकिस्तान होता, तुर्की होता, इजिप्त होता. त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. एका बाजूने युद्ध सुरू होतं आणि युद्धाच्या बॅकडोअरने ही चर्चा सुरू होती. मग ह्या युद्धामध्ये बोलत असताना इराण आणि अमेरिका यामध्ये प्रत्यक्ष बोलत नव्हते, तर बोलत कोण होतं? इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्की. यामध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान यांचा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी पहिला मसुदा तयार केला होता की 48 तासांचा आपण सीज फायर करूया. त्याच्यावरती सुद्धा मान्यता मिळाली नाही. दुसरा पर्याय ठेवण्यात आला की 45 दिवसाचा आपण शस्त्रसंधी करूया. मात्र त्याला सुद्धा इराणने नकार दिला, कारण आजवरचा जो इस्रायलचा आणि अमेरिकेचा अनुभव आहे, इकडे शस्त्रसंधी करूया म्हणतात आणि इकडे कधी येऊन बॉम्ब टाकतील, कधी येऊन अण्वस्त्र सोडतील याचा काहीही भरोसा नाहीये. त्यामुळे त्यांना युद्ध थांबवायचं आहे, मात्र ते शस्त्रसंधीवरती नाही आहे, तर अटी शर्तींवरती युद्ध थांबवायचं आहे. आणि त्यातली सर्वात मोठी अट अशी आहे की आम्हाला शस्त्रसंधी नको आहे, तर हे पूर्ण युद्ध ज्या क्षणी आपल्या अटी मान्य होतील त्या क्षणी युद्ध पूर्णपणे थांबवायचं आहे. यामध्ये सर्वात मोठी अट आहे ती आमच्यावरचे हल्ले कोणत्याही क्षणी थांबलेच पाहिजेत, ते पुन्हा होत्या कामा नाहीत. ही सर्वात मोठी अट आहे. दुसरी अट अशी आहे की लेबनॉनमध्ये आणि गाझामध्ये जो इस्रायलचा नरसंहार सुरू आहे तो कोणत्याही क्षणी थांबला पाहिजे. आमच्या सहकारी देशांवरती अजिबात हल्ला होता कामा नाही, हे तिच्यामध्ये दुसरी अट आहे. तिसरी अट यामध्ये महत्वाची आहे की इराण थोडा नरमल्याचा दिसतोय. आम्ही होमूरचा मार्ग सुरू करू असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आजपर्यंत स्मार्ट खेळी करताना जे देश त्यांना समर्थन देत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी होमूरचा मार्ग सुरू केलेला आहे. मात्र जे विरोधात आहेत, खास करून इस्रायल असेल, अमेरिका असेल, त्यांच्यासाठी मात्र त्यांनी कुठलीही हालचाल त्याच्यामध्ये केलेली नाहीये. त्यामध्ये फ्रान्सला तुम्ही त्या संधी देताना त्यांची सुद्धा एक जहाज त्यांचं पास झालं. त्यामुळे मित्रराष्ट्र त्यांच्यापासून कसे बाजूला जातील बघितला जातोय. त्यामुळे होमूरचा मार्गसाठी त्यांनी दाखवलेली लवचिकता त्यांची बेचिराग करण्यापासून रोखणार का हे आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळणारच आहे. मात्र हे करत असताना त्यांनी $2 मिलियन आम्ही आकारणी करू असं त्यांनी त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची अट घातली आहे. आणि ही अट साधारणपणे कळीचा मुद्दा ठरू शकते, कारण जगातील 20% तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, त्यांचा जो पुरवठा आहे तो त्या मार्गामधूनच होतो. त्यामुळे ह्या 20% जहाजांवरती जर अशा पद्धतीने कर आकारणी केली, मोठे देश कदाचित देऊ शकतील, मात्र छोटे देश त्याच्यामध्ये होरपळू शकतात. त्याच्यामुळे ती अट मान्य केली जाईल की नाही हे माहीत नाही आहे. त्यामध्ये त्यांनी एक स्मार्ट खेळी करताना जो पैसा आम्हाला यामधून मिळेल तो आम्ही ओमानसोबत शेअर करू असं त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे कारण होमूरचा जो मार्ग आहे तो ओमानला आणि इराणला सर्वाधिक लागून जातो त्याच्यामुळे. आणि तिसरा पर्याय असा त्यांनी ठेवलेला आहे की हे जे काही पैसे यामधून निर्माण होतील यामधून आम्ही इराणची जी नवनिर्मिती आहे, माझा जे काही उद्ध्वस्त झालेलं आहे गेल्या 37-38 दिवसांमध्ये, त्याची आम्ही उभारणी करू. त्यामुळे जी भरपाई इराणकडून यांच्याकडे अमेरिकेकडे मागितली जात होती ती जर ती जहाजाच्या माध्यमातून जर स्वीकारली गेली, कदाचित हे अटी डोनाल्ड ट्रम्प, कारण आपण आता अमेरिका म्हणून चालणारच नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात जे मला मान्य असेल तेच मी पुढे ठेवणार आहे. त्यामुळे जर ह्या अटी त्यांना मान्य झाल्या तर कदाचित उद्याच्या सकाळपर्यंत आपल्याला वेगळं चित्र यामध्ये दिसू शकतं. या सगळ्या याचा भारतावरती नेमका काय परिणाम होणार आहे? भारतातल्या या सगळं जर चालूच राहिलं तर भारतात महागाई वाढणार आहे, काय होणार आहे भारतात? महागाईचं संकट आपल्यावरती तर आहेच आहे, त्यात काय विषय असण्याचं कारण नाही. त्याचं कारण आपला रुपया सातत्याने धारातीर्थी होतोय. आपला रुपया जवळपास आता 95 रुपयाच्या पलीकडे गेलेला आहे. अर्थतज्ञ असं म्हणतात की जरी 1 रुपया आपला जर 1 रुपयानं घसरत गेला तर त्याचा घसारा हा 72,000 कोटींमध्ये रुपये असतो. त्यामुळे आपला रुपया आता जर 95 रुपयांपर्यंत गेला असेल, 3.5% जवळपास आपला रुपया घसरलेला आहे गेल्या महिनाभरामध्ये. त्यामुळे हे नुकसान अभूतपूर्व आहेच, त्यात काही विषयच नाही आहे. मात्र सर्वात मोठं संकट असणार आहे ते आपल्या शेतीवरती असणार आहे. त्याचं कारण शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आपली शेती ही पूर्णपणे रासायनिक खतांवरती केली जाते आणि रासायनिक खतांवरतीच आता मोठं संकट निर्माण झालेलं आहे. त्याचं कारण युरिया निर्मिती असेल त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो आपल्याला होमूरच्या मार्गामधूनच येत होता. मात्र तो मार्गच बंद पडल्याने कच्चा माल मिळत नसल्यामुळे देशांतर्गत उत्पादन सुद्धा थांबलेलं आहे. आणि जे खत निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्या आखाती देशांमध्ये काम करत होत्या तिथलं सुद्धा काम थांबलं असल्यामुळे युरिया जवळपास 60% युरियावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेती संकट आहे. दुसरी गोष्ट, अवकाळी पावसानं पण आपल्याला अभूतपूर्व दणका दिलेला आहे. त्यामुळे एका बाजूने निसर्गानं कोंडी केली असताना दुसऱ्या बाजूनं रासायनिक खते सुद्धा मिळत नसल्यामुळे हे थोडं संकट उद्भवू शकतं. त्यामुळे आपण भारतीय असंच म्हणूया की यामध्ये कुठलंही अघटित होऊ नये, हे युद्ध थांबावं, जेणेकरून आपल्यावरती जे संकट आलेलं आहे ते संकट यामधून दूर होईल. धन्यवाद. तर
आपण बघितलं की हा आमचा चौथा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आखाती देशामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशांच्या दरम्यान नेमके काय बोलणी सुरू आहेत, काय अटी घातलेल्या आहेत आणि हे युद्ध नेमकं कशा पद्धतीनं थांबवलं जाईल, न थांबलं तर त्याचा काय परिणाम होईल याचं सविस्तर विश्लेषण आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.